राधानगरी प्रादेशिक वन विभागाची विनापरवाना खैर लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई। 2 वाहनासह दोघे ताब्यात, अंदाजे 7 लाखाचा मुद्देमाल जप्त। राधानगरी प्रादेशिक वन विभागाचे कर्मचारी कसबा तारळे दुर्ग मानवाड रोडवरती गस्त घालत असताना बुरुमबाळी नजीक टेम्पोतून अवैध लाकूड वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशी करत वाहतूक परवान्यासंबंधी विचारले असता तो मिळून आला नाही। अवैधरित्या खैर लाकूड तोडून वाहतूक होत असल्याचं उघडकीस आल्यानं टेम्पोसह लाकूड असा सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल प्रादेशिक वन विभागाने ताब्यात घेतला। संशयित आरोपी भुदरगड तालुक्यातील हेदवडे येथील अरविंद मारुती हरणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी वैभव मंगेश परब यांच्यावर भारतीय वय अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत। त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। आज रोजी दिनांक 16 जून 2025 राधानगरी रेंज या ठिकाणी गस्त करत असताना दुर्ग मानवाड या ठिकाणाहून गुप्त बातमी अशी मिळाली की खैर माल एका गाडीतून दुसऱ्या गाडीत भरण्यात येत आहे। तरी जागेवर जाऊन पाहणी केली असता तसेच पासाची त्या गाडी मालकाकडे विचारणा केली असता कोणत्याही पद्धतीचा पास नसल्याचे दिसून आले आणि गाडीमध्ये खैर प्रजातीचे लाकूड आढळून आले। त्यामुळे सदर व्यक्तींवर अवैध वाहतुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि चौकशी कामी 2 गाडी आणि खैराचा मुद्देमाल असा जवळपास 7 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे। तरी पुढील तपास याबाबत चालू आहे। या कारवाईत राधानगरीचे वन परिक्षेत्र अधिकारी विशाल पाटील, सरवडे मंडलचे वनपाल संजय कुमार भाट, वनरक्षक अशोक संगपाळ, JS साबळे, धोंडीराम सुतार यांनी सहभाग घेतला होता। अधिक तपास वनाधिकारी करत आहेत। KK न्यूज साठी राधानगरीहून